सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत। मी प्राचार्य सलीम शेख, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचं काम करतोय। उपस्थित सर्व पदाधिकारी, आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्वाचं हेतू असा आहे की आपण पाहतोय जे भाजप सरकार जे आहे शेतकरी विरोधी, त्याच्यानंतर कामगारांच्या सर्वांच्या विरोधामध्ये काम करत आहे आणि त्याच्यामुळं आमच्या प्रदेशाच्या पक्षाच्या वतीनं असं तरी निवडणूक जी आहे 2024 विधानसभेची त्याची आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्राच्या जनतेचे जे हक्क आहे, ज्याच्यावर ज्या हक्काची पायमल्ली झालेली आहे, त्या सर्व हक्कांच्या बाबतीमध्ये आम्ही अभियान राबवलेलं आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचतोय आणि राज्यातील जनतेवर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे या सर्व आम्ही जनतेच्या समोर राज्याच्या आम्ही आणण्याचा प्रयत्न या हक्क मागतोय महाराष्ट्र या मोहिमेतून करतोय। त्याच्या संदर्भातच आजची पत्रकार परिषद आहे। प्रेसनोटमध्ये सर्व महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। अधिक न बोलता मी अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी आपलं संबोधित करावं। या ठिकाणी बोलवली आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं त्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारच्या वतीने आपलं खूप खूप मनापासून अभिनंदन। की सध्या ह्या पत्रकार परिषदेचा एकच उद्देश आमचा आहे की सध्या काही जी राजकीय परिस्थिती चालली, विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्यात आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष यांनी किती अकांड तांडव माजवलेला आहे आपण पाहतोय की पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे तो प्रयत्न आपण पाहतोय की कोणत्याही स्तराला जायचं परंतु सत्ता मिळवायची। आणि याच्यासाठी मी आता पाहत असाल की आपण सतर्क आहेत सगळं की दररोज त्यांचे योजना जाहीर करतायत वेगळ्या। अरे उद्या तुम्हाला आचारसंहिताचं तोंडावर जात आहे, 8 दिवसात आचारसंहिता डिक्लेअर व्हायची आहे, निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आणि आजही तुम्ही जनतेसाठी प्रलोभ न देताना घोषणा करता। परंतु गेली एवढ्या वर्षांमध्ये सत्तेत होते त्या सत्तेच्या काळात त्यांना काय हे सगळ्या गोष्टी करता आल्या नाही आणि त्या काळात त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या की बा मला तर सत्ता येतात, आम्ही चांगली कामं करतो। लाडकी बहीण त्यांनी योजना काढली, का याच्यापूर्वी केली नाही 2 वर्षापूर्वी? परंतु आज सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, अर्थव्यवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आणि जाता जाता खूप काहीतरी लोकांना हे करायचं की आपल्याला याच्यातनं लोकांना आमिषाला बळी पडतील आणि सत्तेत जाऊ। परंतु याचा मूळ आपण जर पाहिला असेल की मी तुम्हाला हे सगळ्यांना प्रेस नोट ऑलरेडी दिली, त्याचे सगळे मुद्दे आहेत। तर महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे ज्याने दिल्लीच्या तख्तालाही गुडघे टेकायला लावले। या देशाच्या राज्यकारभाराचं पान हे महाराष्ट्राशिवाय कधीच हल्लेलं नाही। म्हणजे जे आपण देशाची सत्ता आहे त्या महाराष्ट्राचा सगळा इफेक्ट त्याच्यावर असतो आणि देशात एवढं त्यांना देशात सत्ता आहे तरी त्यांना राज्यात या महाराष्ट्र राज्य आपल्या ताब्यात राहावं याच्यासाठी त्यांचे कसोशीचे प्रयत्न चालले। परंतु त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपल्या समोर आम्ही ठेवल्या आहेत। गेल्या 2014 पासून केंद्रातील मोदी सरकारतर्फे तर गेल्या 2.5 वर्षापासून असंवैधानिकपणे सत्तेवर आलेल्या महायुती सरकारतर्फे दैदीप्यमान महाराष्ट्राचं खच्चीकरण कशा पद्धतीने झालं याच्यात अनेक मुद्दे आपल्याला आहेत। शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा जाज्वल्य इतिहासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे की आज संविधान धोक्यात आलं आहे। शाहू फुले आंबेडकरांची जी काही विचारधारा आहे ही विचारधारा त्यांनी दूर करून आपल्या स्वतःची विचारधारा, सत्तेत राहण्याची विचारधारा त्यांनी या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे। 3 काळे कृषी कायदे लागू करण्याचा निर्णय घेऊन त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 700 बळीराजांना मृत्यूच्या दारात लोटण्याचं काम या काळात झालं की जे शेतकरी आहेत आंदोलन करत होते, ज्यांना स्वतःचा हक्क पाहिजे होता, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, या ठिकाणी तुम्ही हमी भाव द्या, उत्पन्न शेती जो खर्च होतो हा खर्च दर कमी झाला पाहिजे, तर असे काही शेतकऱ्याचे जे प्रश्न होते तर शेवटी असे 700 शेतकरी या ठिकाणी मृत्युमुखी पडले परंतु त्या आंदोलनाला यश आलं नाही। अशा प्रकारचं या सरकारने केलं। दुसरं, शेतकऱ्याला हमी भावापासून पीक विमा मिळाला नाही, दुष्काळातील मदतीपासून वंचित ठेवण्याचा या काळात झालंय। सोयाबीन, कांदा, कपाशी, संत्रा उत्पादन चिंतेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची गळचिपी झाली। मग शेतकऱ्याचे अनेक प्रश्न याच्यातून आलेले आहेत। तुम्हाला सांगतो, जीएसटीच्या माध्यमातून पाहिलं असेल तिजोरी भरण्यात जीएसटी, खाद्यपदार्थ कधी जीएसटी पाहिली का आपण? आज शेती माल उत्पन्न होतं याच्यावरती दूध, दही, अनेक जे खाद्यपदार्थ गोरगरिबाचे याच्यावरची जीएसटी लावली, त्या जीएसटीतून मोठ्या प्रमाणावरती पैसा या ठिकाणी गोळा केला जातोय। पेट्रोल, डिझेल, गॅस याच्या किमती गगनाला
पोहोचल्या आहेत, म्हणजे सामान्य माणूस जगू शकणार नाही अशा पद्धतीच्या किमती सुद्धा या ठिकाणी वाढलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की कायदा सुव्यवस्था राहिली नाही. आज तुम्ही एक प्रकरण आपलं पाहिलं असेल याचं बदलापूरचं, की आज बदलापूरचं प्रकरण ज्या व्यक्तीने अत्याचार केला होता किंवा घडलं होतं तर त्याची चौकशी त्याची चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु त्याचं इन्काउंटर करण्यात आलं. याच्या मागचं काय कारण होतं की याच्या मागचं भूमिका खुर्ची इकडे दे ना. याच्या मागची भूमिका काय होती की आता त्याच्या मागं या भाजप सरकारला माहित होतं, फडणवीसला माहित होतं की जर हा जिवंत राहिला याच्याकडनं सगळ्या चौकशी आली तर आपले कारनामे बाहेर येतील, म्हणून ती दडपण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं इन्काउंटर करण्यात आलं. त्याचाही आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो. उद्योग क्षेत्रात तुम्ही पाहिलं असेल की औद्योगिक क्षेत्रात आपण 28व्या क्रमांकावरती महाराष्ट्र गेलेला आहे. इतकी अधोगती उद्योगात झालेली आहेत. तसंच यशवंतराव चव्हाण साहेबांनी उद्योगीकरणाची गंगा महाराष्ट्रात आणली, परंतु आता हीच ओळख पुसून टाकून उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर पाठवले. तुम्ही पाहिलं असेल की अनेक प्रकल्पाबद्दल चर्चा झाली, तर गुजरातला किती उद्योग महाराष्ट्रातले पळवले. की ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही याचं हे पत्रकार परिषद कारणच आहे की प्रत्येक क्षेत्रावरती आपण जर नजर टाकली तर या ठिकाणी सगळ्या क्षेत्रात त्यांनी वाटोळ केलं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये किती सावळा गोंधळ झाला आपण पाहिला असेल की स्पर्धा परीक्षा त्यांनी त्याच्यामध्ये तिथं सुद्धा पेपर फुटीचे प्रकरण पाहिले. स्पर्धा आज अनेक मुलांनी परीक्षा दिल्यात, पास झाले, परंतु त्यांना पुढची दरे की ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा की त्यांनी लोकांचे निकाल लागले, मुलं वाट पाहू नयेत, परंतु काहीला ऑर्डर दिल्या नाहीत, काहीला नोकरी रोज करून घेतलं नाहीत, काहीच्या परीक्षाच घेत नाहीत. म्हणून सनी याच्यात सुद्धा आमचा या देशातला जो काही MPSC करतो, PSC या प्रयत्न विद्यार्थ्यांचे चालू आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी अपयश आलं आहे. दुसरं ऑलिम्पिक खेळाडूंच्या बाबतीतही तशाच पद्धतीचे हाल आहेत. पवित्र विधानसभेच्या पायऱ्यापासून ते पोलीस ठाण्यात गोळीबार कायदा, गोळीबार तुम्ही पाहिला. आमदार लोक सध्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कित्येक आमदारांनी गोळीबार केल्याच्या घटना आहेत. तुम्ही मुंबईतले पाहिलं असेल, अनेक ठिकाणी पाहिलं. आणि हे लोकांना राजरोसपणाने म्हणजे त्यांना काही परत होत नाही, त्यांना शासन होत नाहीये. एवढी हुकुमशाही आणि दंडेलीशाही या राज्यामध्ये सुरू आहे. शिवछत्रपती महाराज हे आराध्य दैवत आपल्या राज्याचा आहे, देशाचा आहे. आदर आपण सगळं करतो. तुम्ही पाहिलं असेल की त्यांचा पुतळा या ठिकाणी कोसळला, म्हणजे किती अपमानास्पद ही गोष्ट आहे की ज्या ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी हवेनं पुतळा कोसळतो. म्हणजे इतकी गांभीर्याची गोष्ट आहे की आज ह्या महापुरुषांचे पुतळे, अहो याच्यावरती खर्च किती झाला, याच्यावरती मोठा खर्च करून त्यांनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात म्हणजे महापुरुषांचे पुतळे उभारण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ते भ्रष्टाचार करतायत. तर तो पुतळा त्याचं एक ते उदाहरण आपल्या समोर आहे, त्याचाही आम्ही निषेध करतो. तसंच समृद्धी महामार्ग झाला, अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाले, हे सगळे कामं तुम्ही पाहिले असलेले अगदी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. समृद्धी महामार्गावरती आपण पाहिलं असेल की एवढा मोठा खर्च झाला, याचा जर हिशोब बघितला तर याच्यामध्ये कित्येक लोक करोडपती झालेत. आणि दुसरी गोष्ट की समृद्धी महामार्ग तुम्हाला माहित असेल काही लोकांनी जेव्हा हे सरकार फुटलं, जेव्हा हे शिवसेनेचे मंडळी, ही गद्दार मंडळी जेव्हा खोके बोके जे म्हणतो हे सगळे जेव्हा फोडले, हे सगळा समृद्धी महामार्गाचा पैसा या लोकांना वाटण्यात आला होता. तेव्हाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. आणि त्या एजन्सी ज्या होत्या त्या एजन्सीकडून पैसे गोळा करून सनी आणि त्यांना ते पैसे वाटण्यात आले. आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हक्क मागतोय महाराष्ट्र माझा, म्हणजे आम्ही आज ही जे पत्रकारी परिस्थितीचा विषय हक्क मागतोय महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्रातली जनता आमचे हक्क मागते. जिथं हुकुमशाही चालली, दडपशाही चालली, सामान्य जनतेला स्वतःचं जीवन जगणं कठीण झालंय, तर तेव्हा त्याच्यासाठी काय आमच्या सामान्य जनतेची एवढीच ओरड आहे की हक्क मागतोय महाराष्ट्रातील जनता, हक्क मागते स्वतःचा. महाराष्ट्र माझा ही पक्षाने आमच्या प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी ही लोकांपर्यंत पोहोचण्याची चळवळ या ठिकाणी सुरू केली. आणि त्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी एक नंबर दिला आहे 70 30 12 0012 या क्रमांकावर मिस कॉल दिला तर त्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो आणि एक संकेतस्थळ येतं आणि त्याच्यावरती ह्या मोहिमेत सहभागी होत आहेत आणि सगळ्या माहिती या राज्यात काय चाललं याची सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला या संकेतस्थळावर मिळेल. आणि तसे राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे हक्क मागतोय महाराष्ट्र माझा हे गीत एक पक्षाने प्रसारित केलं, ते याच्यावरती आपल्याला ते गीत सुद्धा या ठिकाणी त्याच्यावरती ऐकायला मिळेल. तसंच
चला दिल्लीची वार चाकरी करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना नाकारू, महाराष्ट्राचं घालवण्यात आलेलं वैभव पुन्हा मिळूया, महाराष्ट्राचा हक्क पुन्हा खेचून आणूया, हा एक उद्दिष्ट घेऊन या राज्याच्या हितासाठी हा एक चांगला निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी वाटचाल या ठिकाणी करतोय. हक्क मागतोय महाराष्ट्र माझा, म्हणजे राज्यातली जी काही आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती जी कोलमडली आहे त्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी, मला वाटतं जे काही चार सीट आपण पाहिलं असेल तर त्याच्यात केंद्राला एक GST देणाऱ्या राज्याला राज्याच्या बदल्यात मिळतोय 7.6, मग महाराष्ट्राला फक्त 8 पैशाचा परतावा का? म्हणजे महाराष्ट्रातून जेवढं उत्पन्न जातं, जे काही GSTच्या माध्यमातून जे काही करोडोचं उत्पन्न महाराष्ट्राला जातं, दिल्लीला मिळतं, केंद्राला मिळतं, त्याच्यातनं परतावा सुद्धा अत्यल्प महाराष्ट्रावरती तो खर्च केला जातो. दैनंदिन जेवणाच्या ताटातील पदार्थ 71% मागलेत, पण मग वेतनाप्रमाणातील मात्र 37% वाढ का? सर्वसामान्यांच्या हक्काचं काय? अनेक मुद्दे आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेत की सामान्य जनतेच्या संदर्भात या राज्यामध्ये, या देशामध्ये ही काही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. या सरकारने जेवढे काही आश्वासन दिलेत, मला तुम्ही कोणतंही एखादं आश्वासन पूर्ण झाल्याचं या ठिकाणी आपण चर्चा करू त्या विषयावरती, किंवा हे काही एखादं आश्वासन पूर्ण झालंय सरकारनं केलं. बेरोजगारांना 40 लाख लोकांना नोकऱ्या देऊ, 15 लाख रुपये लोकांच्या जनधन खात्यावर 15 लाख रुपये टाकू, म्हणजे आता हे जुने किस्से झाले आहेत सगळे. परंतु निवडणुकीच्या माध्यमातून हा प्रश्न विचारतोय आणि आमच्या महाराष्ट्रातली जनता हे म्हणते की हक्क मागतोय महाराष्ट्रामध्ये. आम्ही हक्काचे प्रश्न आमचे आहेत, एकाही प्रश्नाची तुम्ही सोडवणूक केली नाही आणि आज तुम्ही अनेक योजना जाहीर केल्यात. काल त्यांनी एक योजना युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी योजना जाहीर केली, मग त्याच्या आता जाहिरातीवरती करोडो रुपये खर्च या ठिकाणी होतोय शासनाचा. मग तो टीव्हीच्या माध्यमातून असेल, पेपरच्या माध्यमातून असेल, आणि याचं कुठलंच मोजमाप नाही आहे. दुसऱ्या पक्षाने किंवा दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी जर या ठिकाणी अशा पद्धतीचं जाहिराती केल्या किंवा खर्च केला तर त्याची ताबडतोब चौकशी लावतात, त्याच्यामागे पोलीस लावतात, त्याला मग ईडी लावतात आणि अनेक माध्यमातून त्याला या ठिकाणी सामोरं जायला लागतं. त्या लोकांवरती गुन्हे दाखल होतात आणि दडपशाहीचं राज्य या देशात सुरू आहे. म्हणून या महाराष्ट्रातली जनता, जनतेतले प्रश्न आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय राजेश टोपे साहेब या सर्वांनी हे हेरलेत आणि म्हणून त्यांनी या पद्धतीचं आज या की हक्क मागतोय महाराष्ट्र माझा हे अभियान सुरू केलं, हे संकेतस्थळ दिलं. याच्यावरती आपण या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं आणि मला असं वाटतं की आपण हे सगळं बारकाईने तपासून, नमस्कार घ्या, खुर्ची आहे का? मग खुर्ची झाली म्हणून बा तुमच्याशी आज एक घटस्थापना म्हणजे एक चांगला दिवस आहे. या दिवशी आपल्या सर्वांशी वार्तालाप करावं, चर्चा करावी आणि जसं आज घटस्थापनेचा दिवस आहे, घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि निश्चितपणे राज्यामध्ये या ठिकाणी हे सरकार सुद्धा महाविकास आघाडीचं स्थापन होणार आहे हा निर्धार या हक्क मागतोय महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडतो. हा नाही, हे राज्य सरकारचा हा पक्षाचा अजेंडा आहे आमच्यापर्यंत आलेला आणि पक्षाने हे सगळं आज आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण इथं पत्रकार परिषद घेऊन हे सगळे प्रश्न इथे आपल्या पत्रकारासमोर मांडा, यांना हे द्या, सांगा. जिल्ह्याचा नाही, हा पूर्ण महाराष्ट्रात या पद्धती. हो हो नाही, आमचा रोल म्हणजे हाच आहे की हे जे प्रश्न आहेत हे इथं स्थानिक पातळीवर मांडले गेले पाहिजेत, जनतेमध्ये जायला पाहिजे. आम्ही तर जनतेत जाणारच आहे, जनतेत जातोच रोजच. नाही, जनतेत आम्ही दररोज जातोच आहे, दररोज जनतेत आहेच आहे. हा हो नाही हा हो हो नाही, आम्ही कायमच विरोध करत आलो ना. आम्ही आता प्रत्येक वेळेला तुम्ही पाहिला असेल, जेव्हा जेव्हा त्यांनी स्कीम लॉन्च केल्या किंवा त्यांनी जेव्हा जेव्हा हे केलं योग्य असेल तर त्याला त्याचं नक्की समर्थनच केलं. पण ज्या वेळेला जे चुकीचं त्यांनी जेव्हा काही केले असतील तर त्या चुकीच्या वेळेला आम्ही त्याला विरोधच केला. हा हा
नाही, 2 वर्षाचं आमचं सरकार होतं, तुम्ही पाहिलं असेल, त्याला सगळे साक्षीदार आहे. 2 वर्षाचं सरकार जेव्हा होतं तर तेव्हा करोनाचा काळ होता. हा होतं ना. नाही, कोणतं मला सांगा, उदाहरण सांगा तुम्ही एखादं. अहो, उद्घाटन आम्ही केलं. नाही, त्याचं बजेट नाही, आमचं 2.5 वर्ष सरकार सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून होतं, परंतु यांच्या काळात हे सगळं त्याचं जे काही काम प्रगतीपथावर आलं. एखादी योजना जर आज आम्ही जाहीर केली असेल, परंतु ती जाहीर केल्यानंतर दुसरं सरकार आलं. तेव्हा तो प्रश्न अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे. आणि आम्ही खूप गांभीर्याने घेतला. त्याच्यासाठी शरद पवारांनी किती मोठी मदत केली होती त्या काळात तुम्हाला ते माहित असेल, परंतु ही महानगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात नव्हती. अनेक वर्षापासून ही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे. आणि शरद पवार साहेबांनी याच्यासाठी किती, अजित पवार तेव्हा राष्ट्रवादीच होते, तर तेव्हा मोठ्या प्रमाणात याला इथे या ठिकाणी मदत केली, परंतु त्या फंडिंगचा युटिलायझेशन ह्या लोकांनी चांगल्या पद्धतीने केलं नाही. हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे ना. नाही, फाशीची मागणी करतो आम्ही निश्चित. ऐका, एकदम चांगला प्रश्न विचारला. फाशीची मागणी आम्ही करतो, ऐका ना. परंतु फाशीची मागणी केव्हा असते की त्याच्या तातडीने त्याची चौकशी व्हायला हवी होती ना. याच्या संदर्भात काय झालं त्याचं चौकशी नाही. त्याला गृहमंत्रालयातून ती संस्था भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संस्था आहे आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी उद्या आणखी नवीन काही भानगडी बाहेर येऊ नयेत म्हणून याचं एन्काउंटर केलं गेलं. सरळ उद्दिष्टच आहे. नाही, आगामी काळात विधानसभेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहर मिळून आम्ही 3 जागेची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. ग्रामीणमध्ये 2 जागा आणि शहरामध्ये 1 जागा. ग्रामीणमध्ये पैठण आणि गंगापूर खुलताबाद, शहरात मध्य. नाही, आता काल तिन्ही पक्षाची महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक झाली आणि महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यांचा आता फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या पद्धतीनं एक टेंटेटिव्ह काल चर्चा झाली. या आठवड्यात 7-8 तारखेपर्यंत हे सगळे विषय क्लिअर होते. कोणते मतदारसंघ कोणाला, कोणाला. नाही, मी नाही. आता मी जिल्हाध्यक्ष आहे, माझ्यावर जिल्ह्याची पदाची जबाबदारी आहे. मी संघटनेचं काम करायची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला प्रोत्साहन देऊ. आपल्याला या ठिकाणून आम्हाला आमदार करायचे. नाही, इच्छुक असणं वेगळं आहे आणि पक्षाची अडचण आहे. पण पक्षाने एखाद्या जर आदेश केला आणि पक्षाने कसं आहे की मी एक पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावंत आहे आणि जर पक्षाने म्हणलं बा इथून सरी तुम्हाला लढावं लागतं, तर असं जेव्हा पक्ष म्हणलं तर तेव्हा पक्षाला नाही म्हणणार नाही. काय असेल ते पक्षाला तोंड देऊन जाऊ पुढे. आणि अशा पद्धतीने काही तयारी संघटनेचं काम माझं दररोज चालू असतं. मी सतत लोकात आहे. रोज हे सगळ्या जिल्ह्यातल्या शहरातल्या सगळ्या मतदारसंघात फिरतो, लोकांच्या संपर्कात असतो. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. कुठल्या आमचे पैठणमधून संजय वागचौरे आहेत आणि अजून काही 5-7 अर्ज आले त्याच्यामध्ये. आणि गंगापूर खुलताबादमधून विलास चव्हाण आणि डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ हे 2 इच्छुक आहेत. आणि मध्यमधून आमचे प्रदेशवरचे उपाध्यक्ष आहेत इलियास किरमाणी, शहर अध्यक्ष खाजा शरफुद्दीन आणि प्रदेशचे आमचे परत दुसरे उपाध्यक्ष एक चेअर दे हे मुश्ताक अहमद. अजून काही हे अरे या अरे अजून काही अर्ज आहेत पण टेंटेटिव्ह ही नावं आहे त्याच्यात. हा, जागा सुटले नाही आणि त्यांचा संघर्ष आहे. त्यांनी अनेक वर्षापासून त्याग केला. पक्षात निष्ठावंत ते राहिलेत आणि आज नाही हे बघा हे तातडीचे मी तुम्हाला केव्हा निरोप मिळाला असेल. आणि ग्रामीण मधून आता ते पैठणमध्ये त्यांचं काम करतात. ज्या त्या आपण जर
म्हणजे तुमच्या पत्रकारापेक्षा आमचेच कार्यकर्ते जास्त झाले असते. हा, जिल्हाधीश राहिले आहेत. आणि सगळी मंडळी आहे. तुम्हाला सांगतो की जिल्ह्यातली म्हणजे तुम्ही आता कालच मला वाटतं पेपरला बातमी वाचली असेल की ज्याच्यामध्ये नाही कोणा उमेदवाराला इथं बोलवलंच नाही ना. तुम्ही 3 मतदारसंघाची मागणी करताय, नाव सांगताय की महिला हे काही इच्छुक नाही त्याच्यामध्ये. नाही, मग आमच्या छायाताई जंगले आहेत. ऐका, आमच्या छायाताई जंगले इच्छुक आहेत, पण त्या फुलंबरीतून आहेत. नाही, मग घेतोय ना आता तुम्ही जसे प्रश्न पुढे आणि मध्यमधून आमच्या महिलाच्या शहराध्यक्ष मेहराज पटेल पण आहे. पूर्वमधून सनी आमच्या विनाताई खरे पण इच्छुक आहे. आणि मी स्वतः आम्ही मागणी केलेली आहे, जर पक्षाने दिलं तर आदेश पाहू आम्ही, नाहीतर एक जिल्हाध्यक्ष या नात्याने, महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रचारामध्ये सहभाग आमचा आणि निवडून महिला मतदान मिळवण्यासाठी आम्ही नाही असं फोर्स करून मला एक पटलं पाहिजे ना की ज्या भागामध्ये मी काम करते, मी महानगरपालिकेची निवडणूक 2 वेळेस लढलेली आहे पूर्वमधून, तर म्हणजे मी प्राधान्य त्यालाच देणार ना की आता कुठेही म्हणजे माहिती निवडून तिथं आहे ना आमचे काय जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी खूप काम केलेले आतापर्यंत ते आहेत. संघटनेचं काम करावं वाटतं. या 3 पैकी कुठला मतदारसंघ सुटला असं तुम्हाला तुम्हाला वाटत नाही? नाही, असं आहे की शिवसेनेला पण काही गोष्टी आता तिथं त्यांचे कार्यक्रम झाले म्हणून त्यांना सुटेल नाही. त्या संघटनेत आमचं काम आहे. सुप्रियाताई सुळे तिथे येऊन गेल्या होत्या, उद्धव ठाकरे सुप्रियाताई आल्या होत्या. आता परत त्यांचा दौरा एक दुसरा ठरला होता, परंतु मीटिंग असल्यामुळे थोडा पोस्टपोन झाला. तर त्याच्यामुळे आमचा हक्क आहेच पैठणवरती. आणि काही गोष्टी कशा असतात की एकमेकासाठी माणुसकी नाही वागायला लागतं ना, का भाई एखाद्या उमेदवारासाठी आपण तडजोडी होईल खाडा ते खाडा मतदारसंघ सोडून. आता महाराष्ट्रभरची तडजोडी आहेत त्या असं. नाही, तांगडे पाटील जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आमदार निवडून आणण्याची. आपण पक्षासाठी त्यागच आहे. पण ऐन वेळेला जर पक्ष म्हणला की नाही बाबा इथून लढावं लागतं, तर त्यावेळेला जर पक्षाने काय आदेश दिला तर आदेश मोडत नाही पक्षाचा कधी जाऊन. नाही, असं काही सांगता येत नाही. पक्ष नाही, पक्षाचं काय आहे की माणसं ते टेंटेटिव्ह निवडून येणाऱ्याला त्याला त्यांचे काही हे आहेत. कोणालाही मी म्हणलो, हे म्हणले, कोणी म्हणलो आम्ही इच्छुक आहे, तरी ते कोणालाही तिकीट देतील असं नाहीये. त्यांचे टेंटेटिव्ह त्याच्यासाठी कसोटी आहे, त्यांच्या परीक्षा आहे, सर्वे आहेत. मुलाखती पुढच्या आठवड्यात होती. रोहित पवारच्या सर्वेमध्ये तुमचं नाव आहे. आणि आमच्या पूर्ण मराठवाड्यातल्या मुलाखती छत्रपती संभाजीनगरला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातच होणार आहे इथे. हा, मराठवाड्याचे. तुमचं नाव रेसमध्ये ऐकलं जातं? नाही, रेसने आता आपले पदाधिकारी सहकारी आपले हितचिंतक ती चर्चा करतात. सर्वेत नाव आहे असं रोहित पवारांनी सर्वे केला. हा, त्याच्यामध्ये पांडुरंग कांगरे पाटील नाही, पण मला माहित नाही काहीच, नक्कीपणानं माहित नाही काहीच. त्यांचा आशीर्वाद सगळ्यांनाच आहे. त्यांचा आशीर्वाद सगळ्यांनाच आहे. अंकलसाठी सुद्धा फुलंब्रीत म्हणून इच्छुक आहेत. हो, आमचे सलीम सर हे कन्नड म्हणून इच्छुक आहेत. इच्छुक आहे पक्षाने आमच्याकडे म्हणजे 40-45 अर्ज आलेत जिल्ह्यातून सर. हा, तर त्याच्यामुळे पण आम्ही काही गोष्टी अशी ते मुद्दाम ते जाहीर करत नाहीये. हो हो, भरपूर भरपूर. प्रत्येक मतदारसंघातून अर्ज आहे म्हणजे नंतर बंडखोरी पण होऊ शकते. हा, नाही, बंडखोरी आमच्या पक्षामध्ये अजिबात कोणी करणार नाही. कोणीच करणार नाही, कोणीच करणार. आता मुलाखतीला कोण कोण राहतील? प्रदेश कार्यालयातून सनी जयंत पाटील कोणाला जबाबदारी जातील ते असतील. राजेश टोपे साहेब संपर्क म्हणून ते असतील. मी जिल्हाध्यक्ष म्हणून सनी मी असणारच आहे. पण मी नाही, मी पण तिथून पण त्या जेव्हा मुलाखती असेल त्यावेळेला बाहेर बसेल, कारण तो जिल्ह्यातले पदाधिकाऱ्यांना काही माझ्यामुळे कदाचित अडचण होईल, बोलता नाही यायचं, तर मी त्याच्यामुळे बसतो. 100% हा,
निश्चितपणाने आमच्याकडे युवका महिला, तुम्हाला मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व गोष्टीचा समतोल साधणार आहे या येणाऱ्या निवडणुकीत. त्याच्यामध्ये महिला, युवक, युवती, अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजाला सुद्धा प्राधान्य या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक वर्गाला या ठिकाणी सामावून घेण्याचा शरद पवार साहेबांची, जयंत पाटलाची व्यूहरचना आहे. हा हा आणि पक्षाने जर विचारलं, पक्षाने जेव्हा चर्चा केली, विचारलं, तर त्यावेळेला निश्चितपणाने काही असेल बोलण्यासारखं तर युवकांसाठी, महिलांसाठी निश्चित बोलू.